पैलवान तयार होऊ शकतो, घडू शकतो हा मारुती माने सांगतोय मी. कवटेपिरण गावामध्ये, सांगली जिल्ह्यामध्ये कवटेपिरण नावाचं छोटं गाव, 3 जण भावंड आणि 1.5 एकर कोरडवाहू जमीन. बापाकड एक दुधाचा तांब्या पाजायची सुद्धा ताकद नव्हती मारुती मानेची. वडिलांची एवढी गरिबी. दुसऱ्याकडे 8 रुपये रोजाने काम करायचं मारुती मानेनं 8 रुपये रोजानं दुसऱ्याकडे मोठ हाकायची. आणि 4-5 वाजल्या की 4-5 आणि पुन्हा कब्जा घेतलेला आहे भारत मधनेचा. दादा शेळकेनं नागपट्टी देतोय. ही असं पब्लिकचं पैलवानावरती प्रेम असावं लागतंय. हे तुम्ही तुमची क्रेज केलेली आहे, तुम्ही तुमच्या कुस्तीने पब्लिकच्या मनामध्ये घर केलेलं आहे. असा मारुती माने जर बाहेरच्या स्पर्धेसाठी कुठं स्पर्धेला गेले तर गावातल्या आया बहिणी उपवास धरायच्या. माझा मारुती माने, माझा भाऊ जिंकून आला पाहिजे. उपवास करायच्या, देवाऱ्या पुढं बसायच्या. माझा भाऊ जिंकून आला पाहिजे. असं पब्लिकचं प्रेम असावं लागतंय. लोकांनी म्हणावं लागतंय पैलवान चांगला झाला या. आणि हे करण्यासाठी ते तुम्ही तुमच्या कष्टाच्या कर्तृत्वाच्या जीवावरती तुम्ही या कुस्तीने अनेकांची मनं जिंकू शकता. शाबास शाबास, आवाज द्या. बच गए फिर भी पकड़ा गए. बोलो छत्रपती शिवाजी महाराज की जय. संपलेल्या कुस्तीमध्ये महाराष्ट्र केसरी वेताळ शेळके विजय झालेला आहे. चांदीची गदा खांद्यावरती घेतली आहे दादा शेळकेनं. चालू वर्षीचा गत वर्षीचा केसरी किताबाचा मानकरी ठरलेला. ₹2,00,000 इनामाची कुस्ती होती. सगळ्यांना जी आतुरता लागली होती या कुस्तीची, जी आतुरता लागली होती दादा शेळकेची आणि भारत मधल्याच्या कुस्तीसाठी, ती क्षण छत्रपती शिवाजी दादा दादा हिरो ठरलेला. संपलेल्या कुस्तीमध्ये दादा शेळके विजय झालेला आहे. युवराज सोलंकर राशीकर हे कुस्तीचं मैदान संपलं असं जाहीर करण्यापूर्वी माझ्याकडून तत्पूर्वी अनावधानानं कुणाला चुकून शब्द केलेला असेल बोलण्याच्या ओघामध्ये तर तुमच्याच पायातली तुटकी मुटकी चप्पल म्हणून मला माफ करावं. हे कुस्ती मैदान संपलं असं